नमस्कार मंडळी, आज मी बटाटे वडे बनवणार आहे। त्याच्यासाठी मी हे बघा 3 बटाटे उकडून घेतलेले आहे आणि त्याच्यासाठी लागणारं वाटण मिरची, लसूण आणि थोडंसं आलं आणि थोडेसे धणे आणि बेसन। सो त्याआधी माझ्या चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत। आगरी रेसिपी चॅनलवर माझ्या अशीच मला साथ देत राहा। मग आपण आता रेसिपीला चालू करूया। त्याआधी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर पहिलं लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझी प्रत्येक रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग आपण चालू करूया। मी इथे पॅन चढवलेला आहे बटाट्याची भाजी करायला। त्याच्यासाठी तेल टाकून घेते, 2 पळी एवढं तेल तापलेलं आहे। तर थोडीशी राई टाकून घेऊया आपण। थोडेसे धणे टाकून घेऊया आणि आता वाटण जे केलंय ते टाकून घेऊया आपण। मी 2-3 इथे मिरच्या पण घेतलेल्या आहेत, त्यांना पण मीठ लावून मी फ्राय करून घेणार आहे। त्याच्यामध्ये मिरच्या सांभाळून जरा, कारण अंगावर उडायची शक्यता असते तळताना। मिरच्या मस्त फ्राय झाल्या। हे बघा छान असे फ्राय झाले। आता मी वाटण टाकले, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेते। चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया। मी इथे 1 चमचा मीठ टाकून घेतलंय। वाटण जास्त करपवायचं नाही आहे आपल्याला। त्याच्यामध्ये मी बटाटे करणार आहे, उकडलेले बटाटे टाकून घेणार आहे। सर्व बटाटे मी टाकून घेणार आहे। ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही, अशीच सुकीच हे करून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे थोडीशी। आपला बटाटा जरी कच्चा राहिला असेल तर तो वाफेवर झाकण ठेवून आपण पुन्हा शिजवून घेऊ शकतो भाजीमध्ये। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। माझ्याकडे थोडीशीच कोथिंबीर होती, मी ती टाकून घेतली। आता कोथिंबीर, सध्या पाऊस पडतोय तर कोथिंबीर मिळत नाही। हे बघा थोडीशी टाकली। आता फिरवून घेऊया आपण हे सर्व मिश्रण। आता आपण त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवूया, तोपर्यंत आपण बेसन कालवून घेऊया। हे बघा बेसन, आता इथे मी बेसन लावून घेते। त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण बेसनमध्ये पण, अर्धा चमचा एवढं। हे बघा
त्रास नाही झाला पाहिजेत म्हणून मी इथे ओवा घेतला आहे. बघा थोडासा हातावर क्रश करून टाकणार आहे मी. म्हणजे आपण बेसनचं काय खाल्लं तर आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे. चिमूटभर एवढा खायचा सोडा टाकणार आहे मी, जास्त नाही, चिमूटभरच. आता हे सर्व मिक्स करून घेते. पाणी टाकून सर्व बेसन मी मस्त चाळून वगैरे घेतलेलं आहे, फ्रेश बेसन आहे. हे बघा पीठ मळून घेतलेलं आहे. हे बघा टेक्स्चर केवढं, असंच एवढंच जाड पाहिजे आपल्याला वडे त्याच्यामध्ये बुडवायच्यासाठी. इथे भाजी पण आपली मस्त शिजलेली आहे, गरम झालेली आहे, सुकी सुकी एकदम. तुम्ही बघू शकता एकदम सुकी अशी भाजी झालेली आहे, तेल पण नाही जास्त. अशीच भाजी पाहिजे. आणि तुम्ही कसे वडे, तुम्ही बटाटा वडे कसे बनवतात ते पण मला कमेंट करून सांगा. माझं ह्याच्यामध्ये काही चुकलं असेल तर मी माझ्या पद्धतीने केलं आहे आणि माझी पद्धत तुमच्यापर्यंत शेअर केलं आहे मी. आता तुम्ही कसे बनवतात ते मला नाही माहिती, मग ते मला तुम्ही सांगा कमेंट करून. आता तेल तापत ठेवूया आपण. इथे मी कढई चढवली आहे, वडे तळण्यासाठी तेल टाकून घेऊया. तोपर्यंत आपण गोळे करून घेऊ. मी इथे 3 बटाटे घेतलेले मोठे मोठे. तुम्ही पाहिजे त्या आकाराचे वडे बनवू शकता. हे बघा मी असे बनवले. बरोबर 6 वडे झाले. हे बघा 3 बटाट्याचे. तेल टाकून देऊया आपण. आपण सर्व वडे तळून घेऊया. मी कमी तेलामध्ये वडे फ्राय केल्यात, बघू शकता तुम्ही. जास्त तेलाचा वापर केला नाही आहे, भरपूर तेल टाकलं नाही आहे मी. वडे मस्त झालेले आहेत. हे बघा सर्व काढून घेते मी. हे बघा आपले वडे मस्त तयार आहेत ना, छान. हे आपले वडे तयार आहेत. वडापाव मस्त छान असे बघू शकता तुम्ही. झटपट पाववडा.